कोणी काही मागायला लागत नाही. आपण फक्त साईबाबा सगळं काही देत असतात. आयुष्यात सगळं काही मला मिळालेलं आहे. 4 वेळा आमदार झालो. एका संपन्न कुटुंबामध्ये जन्म झाला. त्यांचं प्रेम कुटुंबियांचं नेहमी मिळत राहिलं. लोकांचं अगदी एवढं प्रेम की सांगताना सुद्धा मला अतिशय अभिमान वाटतो की अशी प्रेमळ लोकं तुम्हाला क्वचितच महाराष्ट्रामध्ये कुठेतरी भेटतील. आणि त्याच्यामुळेच ह्या लोकांसाठी अधिकचं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून जे आता उरलेले प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं. आणि योगायोग असा आहे बघा, आता मी साईबाबांची पूजा केली, तेवढ्यात मी कुमार भोगले साहेबांशी बोलले. ते गुरुवारी येऊन ते आपलं ॲफिडेव्हिट देत आहेत. आणि ह्याच्यापूर्वीचं जे राजघराण्याचं ॲफिडेव्हिट होतं ते ह्यापूर्वीच झालेलं आहे. त्याच्यामुळे राजघराण्यातल्या दोन्ही जे भाग आहेत दोघांचं ॲफिडेव्हिट झालं म्हणजे आपल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा एकंदर मार्ग आहे तो खुला होईल. अजूनसुद्धा खूप मार्गक्रमण करायचं आहे. त्याच्यामध्ये अधिकचा खर्च होणार आहे. त्याला रिवाईज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल घ्यायला लागेल. ती एक मोठी मागणी आहे. पेस्टिसाइडच्या संदर्भात स्वतः या ठिकाणी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर येऊन गेलेले आहे. त्यांनी जरी अनाऊन्स केलेलं असलं तरी त्याचा सुद्धा पाठपुरावा करायला लागेल. रेल्वेच्या संदर्भात रेल्वेच्या पाणी आणायचं आहे आणि पाणी आणल्यानंतर आणि काही गाड्यासुद्धा इथं थांबू शकतील. पाण्याची सेवा महत्त्वाची आहे. त्या संदर्भात सुद्धा माझा जास्तीत जास्त प्रयत्न राहील. खरं तर उद्या मला राजधानी एक्सप्रेसचं स्वागत करायला बोलवलेलं होतं, परंतु मी दरवर्षी इथं सकाळी आमच्याकडे आलेली पालखी निघाली की मी शिर्डीला जात असतो आणि त्याच्यामुळे ती फ्लाईट लवकर असल्यामुळे मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही, याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्या ट्रेन्स आता थांबत आहेत, अधिकच्या ट्रेन्स सावंतवाडीमध्ये थांबाव्यात. सावंतवाडीचं जे स्टेशन आहे त्याच्यामध्ये अधिकच्या सुविधा लवकरच आम्ही निर्माण करणार आहोत. खरं तर मी ज्या वेळेला रत्नसिंधूचा अध्यक्ष होतो त्यावेळेला पैसे मंजूर केलेले होते, परंतु कोकण रेल्वेकडून ते खर्च होऊ शकले नाही. आता पुन्हा एकदा मी निश्चितपणे आता अध्यक्ष पालकमंत्री आहेत त्यांच्याशी बोलेन आणि हे आपलं मुख्य रेल्वे स्टेशन एवढ्यासाठी आहे की ते टर्मिनस आहे, शेवटचं स्टेशन आहे आणि त्याच्यामुळे तिथून गाड्या सुटतात. त्याच्यामुळे आवश्यक त्या सुविधा तिथं होण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. शेवटी मंत्रिपद हे जनतेसाठी असतं. कार्यकर्त्यांची निश्चितपणे इच्छा असली तरी पण हे शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या मनावर आहे. त्यांनी जर मनात घेतलं तर निश्चितपणे कोकणाला आणि विशेषतः या मतदारसंघाला न्याय मिळू शकेल. आणि या मतदारसंघाला जे पोटेन्शियल आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघाला नाही. कारण गोव्याचा एअरपोर्ट जवळ आहे, गोवा जवळ आहे, फलोद्यानाचा जिल्हा आहे, मच्छीमारीचा जिल्हा आहे आणि त्याच्यामुळे खूप इथं विकास होऊ शकतो. आणि या दृष्टीने मला वाटतं की ह्या सगळ्या जे शासनाच्या योजना आहेत त्याची जर अंमलबजावणी करायची असेल तर निश्चितपणे उत्तम हे या मतदारसंघाला द्यावं लागेल. मी सर्व डॉक्टर्सचं या निमित्ताने अभिनंदन करतो. सर्वात मोठ्या सुविधा ह्या सावंतवाडी हॉस्पिटलला दिलेल्या आहेत. तरी पण लोक टीका करणारच, त्याला काही इलाज नसतो. परंतु एका अर्थाने आमच्या स्टाफने आणि तिथल्या एकंदर जे आमचे इतर सामाजिक कार्यकर्ते आहेत जे वेळोवेळी हॉस्पिटलला मदत करत असतात, सगळ्यांच्या प्रयत्नातून हे चांगलं यश या हॉस्पिटलला मिळालेलं आहे. आणि हॉस्पिटलचं काम, तिथं असलेल्या सुविधा सर्वोत्कृष्ट आहेत आणि सगळ्यात चांगली OPD ही सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असते. लवकरच मल्टीस्पेशालिटी झाल्यानंतर हे 200 रूमचं रुग्णालय बनेल आणि महाराष्ट्रातलं एक सर्वोत्कृष्ट रुग्णालय ते बनू शकेल याची मला खात्री आहे. त्याला अधिकचा स्टाफ हा सुद्धा मला अधिकचे डॉक्टर्स देण्याचं कालच मी आरोग्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि त्यांनी मला येत्या 8-15 दिवसामध्ये जो आवश्यक तो स्पेशालिस्ट स्टाफ आहे तो देण्याची व्यवस्था करायला सांगितलेली आहे. परंतु आजच मी जिल्हाधिकारी मॅडमशी चर्चा केलेली आहे आणि मायनिंग फंडचा मोठा हिस्सा हा माझ्या मतदारसंघातून जातो. त्याच्यामुळे तिथं स्पेशालिस्ट डॉक्टरची सॅलरी ही मायनिंग फंडमधून देण्याची व्यवस्था ही मायनिंग फंडमध्ये असते. त्याच्यातून काही स्पेशालिस्ट डॉक्टर देता येतील का ते सुद्धा आम्ही निश्चितपणे बघू. शेवटी असं असतं की आपण मी ज्यावेळेला शिर्डीला गेल्यानंतर मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे दोघांच्याही समाधीला भेट देत असतो. त्याच्यामुळे उद्या मी शिर्डीला जातो. शिर्डीला गेल्यानंतर त्या ठिकाणी ठाण्याला जाऊन आनंद दिघे साहेबांच्या समाधीला तिथं वंदन करेन.
त्याचप्रमाणे बाळासाहेबांची स्मृतीस्थळ हे शिवाजी पार्क आहे, तिथं जाऊन खऱ्या अर्थाने दोन्हीही गुरु असले तरी आज आमच्या पक्षाचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेब करतायत. त्याच्यामुळे त्यांच्यापासून सुद्धा प्रेरणा घेणं आवश्यक आहे. इतर आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचं सगळंच सहकार्य असतं, परंतु आपण सुद्धा या गुरुपौर्णिमेला आपले जे खऱ्या अर्थाने वैचारिक गुरु, जे हिंदुत्वाचे गुरु आहेत त्यांना नमन करणं हे खऱ्या अर्थाने गुरुला नमन करण्यासारखं आहे. कारण राजकारणामध्ये विचारधारेला महत्त्व असतं आणि ही विचारधारा बाळासाहेबांनी कित्येक वर्षापूर्वी भारताला दिली आणि आज भारत त्या दिशेने मार्गक्रमण करत राहिल्यानंतर एक बलाढ्य राष्ट्र म्हणून भारताचा उदय झालेला आहे. सर्वांना बरोबर घेऊन गेलंच पाहिजे, परंतु त्याच्याच बरोबर एकमेव हिंदू राज्य हे भारत आहे. त्याचं नावच भारत आहे, हिंदुस्थान आहे, हे सुरुवातीपासून आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा भेदभाव असं बिलकुल नाही आहे. ती एक परंपरा आहे, ती विचारधारा आहे आणि त्याचं पालन झालं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि पंचायत समितींची स्थापना सुद्धा आता झालेली आहे. त्याच्यामुळे आमसभा लावण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की आमसभा म्हणजे आमदारांची सभा. अशी नसते. आमसभा ही पंचायत समितीच्या कार्याचा आढावा आमदारांनी घ्यायचा असतो आणि त्याच्यासाठी ही सभा असते. पंचायत समिती आमच्या नवीनच आहे, परंतु त्यानिमित्ताने ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, इतर लोक असतील, त्यांना आपापल्या मागण्या मांडता येतात. अनेक वेळेला ज्या वेळेला आमसभा होतात त्याच्यामध्ये विशेषतः पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, हे सातत्याने मांडण्याची संधी ही कार्यकर्त्यांना मिळते. सर्वसामान्य लोकांना शासनाच्या कारभाराच्या संदर्भात सहभागी होण्याची संधी मिळते. त्याच्यामुळे 6 तारीखला सावंतवाडीची आमसभा आहे आणि 7 तारीखला दोडामार्गची आमसभा लावलेली आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये वेंगुर्ल्याची आमसभा लावली जाईल आणि एक चांगल्या तऱ्हेची प्रगती या संपूर्ण भागामध्ये होते. तिन्ही तालुक्यांमध्ये माझ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होत आहेत. तिन्ही तालुक्यांमध्ये पंचायत समितीच्या नवीन इमारती होत आहेत. 2 तालुक्यांमध्ये हॉस्पिटलच्या इमारती आता जवळजवळ पूर्ण झालेल्या. वेंगुर्ल्याचं उद्घाटन झालं, दोडामार्गचं उद्घाटन येत्या 1-2 महिन्यामध्ये आम्ही करू आणि सावंतवाडीच्या हॉस्पिटलचं सुद्धा तिढा हा येत्या आठवड्यामध्ये सुटणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचं काम सुद्धा सुरू होईल. एसटी स्टँडच्या कामाला शासनाने मान्यता दिलेली आहे. एकंदरीतच प्रगती होत असताना त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग झाला पाहिजे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही माझ्या मतदारसंघामध्ये येते. एक लवकरच मोठी घोषणा ही स्वतः उद्योगमंत्री या ठिकाणी येऊन करणार आहेत. त्यांनी संपूर्णपणे कायापालट हा उद्योग क्षेत्राचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला होईल याची मला खात्री आहे. त्याचा सातत्याने पाठपुरावा मी करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक वेगळा असा आराखडा पर्यटन जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी आहे, परंतु त्याच्यामध्ये अधिकच्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. लोकांना अनेक वेळेला जी आपली प्रगती चालली आहे त्याच्यामध्ये सहभागी होता येत नाही, कारण आराखड्यामध्ये तशा तरतुदी केलेल्या नाहीत. इंडस्ट्रीजसाठी नाहीत, पर्यटनासाठी नाही. तर त्या तरतुदी झाल्या तर सर्वसामान्य लोकांना विकासाची फळं चाखायला मिळतील. म्हणून कालच मी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना लवकरात लवकर या संदर्भातली मीटिंग लावायची विनंती केलेली आहे. नवीन जो शक्तिपीठ महामार्ग येतो हा सुद्धा आमच्याकडे येणाऱ्या तिन्ही हायवेनं जोडला जावा, कारण त्याच्यामध्ये आपला मुंबई गोवा हायवे आहे, त्यानंतर नवा कोकण एक्सप्रेसवे आहे आणि त्याच्याचबरोबर कोस्टल रोड आहे. या तिन्ही रोडला आणि जर रेडी बंदराला हा हायवे जोडला गेला तर निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कायापालट होईल. पर्यटनाचे अनेक प्रपोजल्स हे केंद्र शासनाकडे गेलेले आहेत, राज्य शासनाकडे अनेक प्रपोजल आहेत. याच्यामधून सर्वत्र विकास होईल याची मला खात्री आहे. नुकत्याच काही जे NGOs आहेत त्यांनी वृक्षतोडीचा प्रश्न या ठिकाणी उचललेला आहे. जो भाग इकोसेन्सिटिव्ह झालेला आहे, मी सर्व तिथल्या नागरिकांना विनंती करतो की तिथं कोणीही वृक्षतोड करू नये, कारण तो आता भाग इकोसेन्सिटिव्ह झाला आहे. इकोसेन्सिटिव्हमध्ये सुद्धा तुम्हाला घरं बांधायची परवानगी असते, इमारती बांधायची परवानगी असते, परंतु याला काही नॉर्म्स असतात. ते हे करून काही इंडस्ट्रीजसुद्धा त्या ठिकाणी घालण्याची सवलत असते. त्याच्यामुळे परंतु आपण परवानगी न घेता असं काहीतरी कृत्य केलं तर मग त्या गावावर विनाकारण त्या गावाबद्दल वाईट मत होण्याची शक्यता असते. लवकरच या सगळ्या इकोसेन्सिटिव्ह झोनला सोबत NGOना घेऊन सुद्धा मी भेट देणार आहे, लोकांमध्ये जागृती करणार आहे आणि त्याच्या नियमांची काटेकोर कशा रीतीने
पालन करता येईल आणि त्याच्याचबरोबर ह्या गावांचा विकास सुद्धा कशा रीतीने थांबणार नाही याची आम्ही योग्य ती काळजी घेऊ.